नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रियाला मात्र आता या गोल पेटलेल्या रिंगणामध्ये जानकी बरोबर अडकवते आणि चहूबाजूंनी आता ते रिंगण पेटून देते, रॉकेल वगैरे टाकून. आणि तेवढ्यात मात्र प्रिया खूपच घाबरते, वाचवा वाचवा करत असते. आणि तेवढ्यात आता तेथे प्रतिमा, आत्या कल्पना, सायली, अर्जुन, अश्विन हे सगळेजण येतात आणि प्रियाकडे रागाने बघत असतात. प्रिया खूपच घाबरलेली असते, तर सायली तिला विचारते की काय प्रिया, आता कसं वाटतं बरं? मगाशी प्रतिमा, त्यांना भाजलं असतं तर तुला फरक पडत नव्हता, तू त्यांना सोडवण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला नाहीस, परंतु आता मात्र तू आगीत अडकली. हा खरंच तोच परिणाम आहे, तुझी आता खरंच लायकी आहे. त्यावरती लगेच अर्जुन म्हणतो की तन्वी किल्लेदार, तन्वी रविराज किल्लेदार आहे, मग तरीसुद्धा तू तुझ्या आईला वाचवण्यासाठी आत का गेली नसेल? त्यावरती कल्पनासुद्धा रागानेच म्हणते की अशी मुलगी कोणाच्याही पोटाला जन्माला यायला नकोय खरं तर मला तुला सून म्हणून घेण्यासाठी सुद्धा लाज वाटते. वरती अश्विनसुद्धा रागाने म्हणतो की ही अशी मुलगी माझी बायको आहे, या गोष्टीच मला वाईट वाटतं. तन्वी, मी असं कोणतं पाप केलं होतं म्हणून मी हिच्याशी लग्न करून बसलो, याचा आज अश्विनला खूप पश्चाताप होत आहे. तेव्हा आता प्रिया किंचाळत असते की अश्विन, अरे मला प्लीज येथून बाहेर काढ, तुम्ही जाळून मारणार आहात का मला? प्लीज, अरे अश्विन मला वाचव. तेव्हा आता जानकी जोरातच किंचाळते की सखी, अगं इतकी आग लागलेली आहे, खूपच मोठी, जा बरं फायर ब्रिगेडला फोन कर, लवकरात लवकर जा. तेव्हा आता सखी म्हणते की नको नको, मी मात्र आता फायर ब्रिगेड नाही तर एक्स्टिंग्विशर शोधते. त्यावरती जानकी म्हणते की अग नको नको, कारण त्यापेक्षा आता कुणाला तरी आवाज दे, मदतीला बोलाव, आपण मदतीसाठी कुणाला तरी फोन करूया. तेव्हा आता सखी म्हणते की एखादी व्यक्ती मात्र आता आगीमध्ये असेल म्हणजे पोळत असताना असंच काहीतरी बोलायचं असतं, हो की नाही? प्रिया, आता प्रियाची बरोबर त्या सर्वजणी जिरवत असतात. प्रिया जे काही आता इतरांशी म्हणजे प्रतिमाशी वागलेली आहे, तर त्या प्रत्येक गोष्टीचा त्या बदला घेतात. प्रिया मात्र जोरात किंचाळत असते, आता जीवाचा अकंताव करून ओरडते की प्लीज मला इथून बाहेर काढा, प्लीज वाचवा आता. जानकी रागाने म्हणते की प्रतिमाचा जीव जात होता, त्यावेळेस तू काय केलंस? तू त्यांना वाचवायचा प्रयत्न केलास का नाही ना? तू फक्त वेळ काढत बसली, तू फक्त वेळच काढत बसली. आणि सखी म्हणते की तुला वाचवण्यासाठी आता तर कोणीच येणार नाही. तुझे आता हे जे काही खरे रंगरूप आहे ना, ते घरच्या सगळ्यांच्या समोर यायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे इथून पुढे मात्र तुला आता ह्या निकायावर चालायचं आहे. यावरती प्रिया ओरडते, अश्विन, अरे बघ ना, अरे माझा जळून कोळसा होईल आणि तू फक्त बघतच उभा राहणार आहे का? यावरती अश्विन सुद्धा म्हणतो की या अगोदर मी तुला प्रत्येक वेळेस वाचवलं आणि आज मात्र तुझं नशीब आणि मी तुला नाही वाचू शकत. यावरती कुसुम काकी सुद्धा म्हणतात की हो, आजपर्यंत तुझ्या सगळ्या चुका आम्ही पोटात घालत आलो, कधी ना कधी तू सुधारशील याची वाट आम्ही बघत राहिलो. जी मुलगी आपल्या आईच्या मदतीला धावून जात नाही, तिला कशाला माया दाखवायची? म्हणून आता सगळेजण आता ह्या प्रियाने केलेल्या पापाची तिला आठवण करून देत असतात. आता प्रिया खूप रडत असते आणि आता प्रतिमा आत्याला म्हणते की आई, अगं आई, तू तरी मला वाचव. प्रतिमा आत्या म्हणते की अगं आत्ता, तर मला तुझी आई म्हणून तुझी खूप काळजी वाटायला हवी होती, परंतु उलट मला असं वाटतं की तुला योग्य शिक्षा मिळत आहे म्हणून, त्यामुळे तुझ्यासारख्या निष्ठुर मुलीला हे असे चटके बसायलाच हवे, त्याच लायकीची आहे तू. तेव्हा आता प्रिया म्हणते की आई, हे बघ, तुझ्या पोटी मी जन्म घेतलेला आहे, प्लीज मला आता हे चटके नाही सहन होत, वाचव मला, यातून वाचव. म्हणून आता खूपच आता जीवाचा अकांताव करून ती व्याकुळतेने विनवण्या करत असते. त्यावरती प्रतिमा लगेच प्रियाला उत्तर देते की मगाशी मला जानकी काय म्हणाली माहिती आहे का? तेव्हा आता मनापासून आपण एखाद्यावर प्रेम करतो ना, ते प्रेम आपल्याला जाणवतं,
त्यासाठी वेगळं असो काहीही करावं लागत नसतं. आणि आज मला हे कळतं की मला तुझ्याबद्दल प्रेम का जाणवत नाही म्हणून. तुझ्या मनात माझ्याविषयी काढीत सुद्धा प्रेम नाही, मग मी का तुला वाचवू. मग आज मात्र कल्पनाला साधा एक झटका बसला. तर सायलीने अख्खं घर डोक्यावर घेतलं होतं. आज मात्र तुझी आई त्या खोलीमध्ये अगदी जळत होती, मरत होती, पण तरीसुद्धा तू मुद्दाम तेथे गेली नाही. त्यामुळे नाही, मी स्पष्टपणे हे सांगते की इतक्या निर्दयी आणि निष्काळजी मुलीला मी जन्म दिलेला नाही. मनापासून मला हेच वाटतं की तू माझी मुलगी नसेलच. विश्वासच बसत नाही की तू माझी मुलगी आहे म्हणून. त्यावरती सायली मात्र जानकी आणि सखी या दोघींना म्हणते की गेल्या कित्येक दिवसापासून प्रतिमा आत्या मात्र एका वेगळ्याच फेरीत अडकल्या होत्या. त्यांना यातून मदत करण्यासाठी खूप प्रयत्न करत होते, पण आज खऱ्या अर्थाने तुमच्या दोघींची मदत झाली. त्यावरती मात्र अर्जुन म्हणतो की आज तुमच्यामुळेच आता ह्या प्रतिमांना हे कळाले, तिच्यामध्ये आणि तन्वीमध्ये कोणताही बॉन्ड नाही म्हणून. तो असूच शकत नाही, कारण प्रिया प्रतिमाची मुलगी असूच शकत नाही. तेव्हा आता कल्पना म्हणते की ह्या मुलीपासून आम्ही जितकं दूर राहू तितकंच बरं आहे. यावरती जानकी म्हणते की खरं सांगू का, कारण आमच्या या प्रयत्नामुळे प्रतिमाच्या मनातील घालमेल गेलेली आहे, त्यातच आम्हाला फारसा आनंद आहे. यावरती आता सखी म्हणते की कचुली, आम्ही सायली ताई आणि अर्जुन जिजू यांचे आभार मानायला हवेत. आईला मात्र समाधानकारक उत्तर मिळून देण्याची संधी आम्हाला मिळाली. खरंच मनापासून थँक्यू. तेव्हा आता प्रिया जोरातच किंचाळत असते की तुम्ही असे बोलत का उभे आहे, वाचवा प्लीज, मला वाचवा. आणि हे बघ, मोठ्या रिंगण नाही पण लहानसान चटके मात्र तुला सोसावी लागतील. तुझे काही पाप केलेली आहे, त्यापुढे मात्र हे काहीच नाही. त्यावरती सखी म्हणते की सायली ताई, आमचं काम झालेलं आहे, आम्ही निघू का. त्यावरती सायली म्हणते की हो सखी, आपण अशाच भेटत राहू कधी. तुम्ही माझ्या मदतीला या कधी, मी तुमच्या मदतीला येईल, अशीच आपली मैत्री निभावत राहू. तेव्हा आता जानकी खुश होत होग असं म्हणते आणि असे बोलून जानकी आणि सखी आता तिथून निघून जातात. तर प्रिया जोरात किंचाळत असते की अश्विन, अरे प्लीज तू मला वाचव, अरे वाचव ना मला, कोणीतरी मला वाचवा, प्लीज वाचवा. तेव्हा आता त्या प्रियाला मात्र त्या रिंगणातून बाहेर काढलेलं असतं. प्रिया मात्र आता जेव्हा आत येते आणि आता गार पाण्याने वगैरे आंघोळ करते, डोक्याला हात लावते. आंघोळ केल्यानंतर आता कुठे बरं वाटलं असं आता निवांत श्वास सोडते. मात्र असं वाटत होतं की मी आगीत जळून खाक होते की काय, मला भीतीच वाटत होती. हाताला वगैरे बघते तर खरंच माझ्या हाताला किती चटके बसलेले आहे. त्या जानकीने आणि सखीने मला त्या आगीच्या रिंगणामध्ये अडकवलेलं होतं, त्यामुळे याचा बदला मात्र मी कधी ना कधीतरी घेईलच असे ती आता ठरवते. मला हे सुद्धा चांगलं माहिती आहे की त्यांना ही सर्व सांगणारे अर्जुन आणि सायलीच होते. त्यांना काय वाटलं होतं की मी खचून जाईन म्हणून. प्रियाची कितीही जिरली तरीसुद्धा तिची आता ही वागण्याची पद्धत काही जाणार नसते. शेवटी ती आता तिच्या पायावर चालत असते. त्यानंतर आता इकडे रविराज काका हा सुभेदारांच्या घरात येतो आणि प्रताप म्हणून जोरात त्याला आवाज देतोय, प्रताप, प्रतिमा, किल्लेदार कुठे आहे, सगळेजण कुठे बाहेर या. तेवढ्यात आता प्रियाच्या कानावर हा आवाज पडतो. प्रिया म्हणते की आता हा किल्लेदार इथे आलेला आहे, तर तो आता इथे कशाला तडमडला असेल, त्याचं काय काम असेल ब्र. तेव्हा आता सगळेजण बाहेर येतात. तर आता प्रताप म्हणतो की अरे काय झालं. तर रविराज, तू काय इतका चिडला ब्र. त्यावरती रविराज म्हणतो की चिडू नाही तर मग काय करू, नक्की काय करू. तुम्ही तन्वीला अजूनपर्यंत घरातच ठेवलेला आहेस का. मला तर असं वाटलं होतं तिचे सगळे काही उद्योग कळाल्यानंतर तुम्ही तिला घराच्या बाहेर काढलं असेल. मला तर असं समजलं की ती आता तुमच्या घरामध्ये स्टोरूममध्ये राहते, तरी मात्र तिच्या नव्याबरोबर सुखात राहू शकत नाही. पूर्ण आईच्या आयुष्यावर उठते का. तुम्हाला
तिच्या इतका पुळका येतोय. त्यावरती प्रतिमा आत्या रविराज काकांना म्हणते की प्लीज अहो जरा शांत व्हा. परंतु रविराज काका तिच्यावर चिडतात आणि का शांत व्हायचं असं प्रतिमावर ओरडतात, कारण आता प्रतिमा आत. याने आतापर्यंत आई म्हणून तिला पाठीशी घातलेलं असतं. हे काही रविराज काकांना आवडत नाही. ते प्रतिमा आत्यावरच ओरडतात. त्यावरती कुसुमताई म्हणतात की भाऊजी प्लीज तुम्ही वहिनीवर चिडू नका, तुमचा गोंधळ होतो, कारण कितीही काही झालं तरी शेवटी तन्वी तुमची मुलगी आहे. हो रविराज काका खूप भडकलेले असतात. रविराज काका म्हणतात की नाही, तन्वी माझी मुलगी नाहीच, मी तिला माझी मुलगी मानत सुद्धा नाही. याच्या कानावर आता हे सगळं काही बोलणं पडत असतं आणि तिला आणखीनच राग येतोय. यावरती रविराज काका म्हणतात की मी येथे फक्त कल्पना आणि प्रताप यांना हेच सांगायला आलो की मुलीला मात्र घरामध्ये थारा देऊ नका. त्यावरती आता प्रताप म्हणतो की हे बघ रविराज, ते जरी आता ह्या घरात राहत असेल पण तिच्याशी आमचा कोणताही संबंध आणि नातं नाहीच. मग आता ही प्रिया ही सर्व ऐकते आणि आपल्या मनात म्हणते या लोकांनी किल्लेदारचे सुद्धा कान भरलेले आहे, तरी सुद्धा मला आता ह्या प्रतिमेला मस्का लावावंच लागेल. यावरती आता अश्विन म्हणतो की हो हे बघ रविराज काका, डॅड आणि मॉम सोड, पण मी सुद्धा आता एकही अक्षर त्या प्रियाशी बोलत नाही. क्षणाला मात्र कायद्याने जरी आमचं लग्न झालेलं असलं तरी सुद्धा मी तिला माझी बायको नाही मानत. त्यावरती अर्जुन म्हणतो की हे पग सिनियर, अरे तू जरा शांत हो. आपण निघून जातात तेव्हा आता प्रियाला काहीच पर्याय नसतो. प्रिया म्हणते की सगळ्यांचं डोकं फिरलेलं आहे, कुणाकुणासमोर आता मला कित्येक वेळा लोटांगण घालावं लागतं माहिती नाही. त्यानंतर आता सायली आणि बाकीचे सर्वजण रविराज काकांच्या रूममध्ये येतात. रविराज काकांना सायली म्हणते तुम्ही प्लीज इतका स्वतःला त्रास करून घेऊ नका. का त्रास करून घेता बरं? ती हे जे काही वागते ते आपल्यासाठी काही नवीन आहे का? रविराज काका म्हणतात की हे बघा, तिचा स्वभाव मला माहिती होता, पण तिचा असा पाय घसरेल मला माहिती नव्हतं. प्रतिमा तू सांग अगश विनला आपण तोंड कसं दाखवायचं? मग आता प्रतिमा आत्याला सुद्धा फार वाईट वाटतं, तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती रविराज काकांना म्हणते की तुमच्या या प्रश्नाचं उत्तर खरंच माझ्याकडे नाही रविराज. त्यावरती रविराज काका अर्जुनला म्हणतात की अरे अर्जुन, तुम्ही अजून सुद्धा तुम्ही त्या मुलीला तुमच्या स्टोरूममध्ये का ठेवून घेतलंय? ताबडतोब तिला या घरातून हाकलून द्या. त्यावरती अर्जुन म्हणतो की हे पग सिनियर, सगळं काही होईल, तू शांत हो, वेळ सुद्धा लवकरात लवकर येईल. त्यावरती रविराज काका म्हणतात सगळेजण मिळून तिला का पाठीशी घालतात? जागाच नाही या घरामध्ये राहण्याची. जसा तिला माझ्या घरामध्ये प्रवेश नाही तसाच या घरामध्ये सुद्धा तिला प्रवेश असायला नकोय. तेव्हा प्रतिमा आत्या काहीतरी बोलणार तर रविराज काका म्हणतात की तू गप्पच रहा. मग प्रतिमा या सगळ्या गोष्टीला तू सुद्धा जबाबदार आहेस. जेव्हा मी तिला शिक्षा करायला जात होतो तेव्हा तू तिच्या पाठीशी उभं राहून तिला वाचवत होती. हे बघ, आईची माया इतकी आंधळी असून नाही चालत. आता प्रतिमा रडत असतात. त्यावरती सायली म्हणते की रविराज काका, तुम्ही वस्तुस्थितीच्या अगदी उलट बोलत आहात. प्रतिमा आत्यांच्या मनामध्ये प्रियाबद्दल आंधळी माया नाही. जर त्यांच्या मनामध्ये आता अशी शंका यायला सुरुवात झालेली आहे की प्रियाशी त्यांचं कोणतं नातं आहे किंवा नाही. त्यावरती रविराज काका म्हणतात की म्हणजे नक्की काय? त्यावरती प्रतिमा आता रडतच म्हणतात की म्हणजे? तेव्हा आता प्रतिमा आत्या मात्र जे काही तिच्यासोबत घडलेलं आहे, प्रियासोबत आता जे काही आता हे काही उदाहरण आहे ते मात्र आता ती सगळं काही या रविराज काकांना सांगते, कारण ती त्यांची मुलगी नाही अशी शंका मात्र प्रतिमा आत्याच्या मनात येत आहे. त्याबद्दल जे किस्से घडलेले आहे त्याबद्दल ती सांगते. जेव्हा ती तिच्या केसांना तेल वगैरे लावून देत असते आणि म्हणते की लहान असताना जेव्हा मी तेल वगैरे लावायचे तेव्हा दिवसभरात काय घडलं काय नाही ते सगळं काही
तुम्हाला सांगायची तेव्हा आता प्रिया म्हणलेली असते की तेव्हा होत होतं, परंतु आता मला मात्र बोलायला खरंच बोर होतं आई सखी. आणि जानकीने मात्र जेव्हा तिला विचारलेलं असतं, तुझी आई आगीत अडकली, तुला काहीच फरक पडत नाही का प्रिया? नाही म्हणलेली असते, आई मला महत्वाची आहे, परंतु मला माझा जीवसुद्धा खूप महत्वाचा आहे असे रियाने उत्तर दिलेलं असतं. आणि हे प्रतिमाने आणि आता सुमनने ऐकलेलं असतं. तेव्हा आता प्रतिमाच्या डोळ्यात पाणी येतं या सगळ्या घडलेल्या किस्स्यावरून. आता मात्र प्रतिमा आत्याला शंका येत असते की खरंच ती माझी मुलगी नाही म्हणून. सगळं काही आता रविराज काकांना सांगितल्यानंतर रविराज काका म्हणतात की खरंच किती दुर्दैवाची गोष्ट आहे, इतक्या वर्षांनी आमचं कुटुंब एकत्र आलं आणि आता तन्वीच्या आईला हे वाटतं की ती तिची मुलगीच नाही आणि बापाच्या मनात तर फक्त आणि फक्त तिच्याबद्दल रागच भरलेला आहे. खरंच आम्ही किती कमनशिबी आई बाबा आहोत. त्यावरती आता सायली म्हणते की हे बघा रविराज काका, तुम्ही प्रियाच्या बाबतीत कमनशिबी ठरला असाल, परंतु तुम्ही आता तुमची मुलगी सायली सुद्धा आहे हे विसरू नका. हे बघा, तुम्ही कितीही मला जन्म दिला नसला तरी सुद्धा मरेपर्यंत मी तुम्हाला स्वतःचीच मुलगी समजणार आहे. तेव्हा आता प्रतिमा, आत्या आणि रविराज काका यांना खूप छान वाटतं. त्यांचे डोळे भरून येतात. प्रतिमा आत्या म्हणतात की हे बघ सायली, तुझ्यामुळेच मला हे सर्व काही कळालं, मुलीचं आणि आईचं नातं आणि प्रेम कसं असतं. त्यावरती रविराज काका सुद्धा म्हणतात की सायली, मला फक्त एकच मुलगी आहे, ती म्हणजे माझी सायली. प्रियाच्या वागण्याची झळ आम्हाला बसू नये यासाठी तू किती धडपड केली माहिती आहे आम्हाला. तुझं प्रेम करण्याची पद्धत, तुझी क्षमता, हे निस्वार्थपण, हे जे काही आहे ते गुण मी फक्त प्रतिमात बघितलेले आहेत. प्रतिमाचे गुण आहे ते तुझ्याशी मॅच होतात. म्हणून आता प्रतिमा, आत्या आणि सायली एकमेकांकडे पाहतच असतात. म्हणजे तू प्रतिमाचीच लेक झाली. हे ऐकल्यानंतर सायलीला आणि प्रतिमा आत्याला फारच आनंद होतो. इतका आनंद होतो की आनंदाश्रू त्यांच्या डोळ्यातून येत असतात. प्रतिमा आत्या घट्ट अशी सायलीला जवळ घेते, मिठी मारते आणि अर्जुनला सुद्धा घट्ट मिठी मारते. आणि आज खऱ्या अर्थाने हे जे काही त्रिकोणी कुटुंब आहे, म्हणजे हेच आता एकमेकांचं खरं कुटुंब आहे आणि ते खऱ्या अर्थाने एकत्र आलेले असतात. अर्जुनला फारच आनंद होत आहे. आता सायली रविराज काकांच्या डोळ्यातील पाणी पुसते आणि म्हणते की हे बघा, आता डोळ्यातून पाणी काढायचं नाही सायली. त्यांना म्हणते की चला 2-2 घास खाऊन घ्या. त्यावरती रविराज काका नको असं म्हणतात. अर्जुन म्हणतो की नाही सीनियर, तुला ह्या मुलीचं तुझ्या ऐकावंच लागेल. नाही म्हणण्याची हिंमत तर तुझ्यात नाही, मग आता कशी आली बरं? तेव्हा रविराज काका खुश होत प्रतिमाला म्हणतात की जा लवकरात लवकर तुझ्या लेकीच्या हातचं काहीतरी खाऊन घे. आता सायली शाब्बास आणि दोघांच्याही हाताला धरते आणि चला असं म्हणते बाहेर. तर सगळेजण जेवणासाठी त्यांची वाटच पाहत असतात. सुमन म्हणते की अर्जुन सायलीने भाऊजींची समजूत काढली असेल किंवा नाही, आणि एव्हाना जर काढली असती तर ते बाहेर जेवायला सुद्धा आले असते. त्यावरती प्रताप म्हणतो की सुमन, अगं सायली, जर एखाद्याची समजूत काढायला गेली आणि तिला हे सर्व नाही जमलं असं कधी होईल का? तेवढ्यात अर्जुन, सायली, प्रतिमा, आत्या आणि रविराज काका बाहेर येतात. सुमन म्हणते की बघा ते आलेच. स्मिता म्हणते की चला जेवायला सुरुवात करूयात, मला तर फारच भूक लागलेली आहे. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की अस्मिता ताई, मला सांग बरं, तुझ्या बाळाचं पोट भरलेलं आहे ना, म्हणूनच तू इथे जेवायला आलेली आहेस की स्वतः मला भूक लागली करत कशी आहेस आई तू? तेव्हा आता अस्मिता म्हणते की मी त्याचा विचार करूनच आलेली आहे, त्याचं पोट भरले. त्यावरती आता अर्जुन म्हणतो की मला सांग बरं, बाळाला जास्त भूक लागते की तुला लागते? त्यावर अस्मिता चिडते. अर्जुन त्याची फिरकी घेत असतो. त्यावरती अश्विन म्हणतो की अरे दादा, हे पग गंमत तर तेव्हाच येते. बाळाला आणि अस्मिता ताईला बरोबरच भूक लागते आणि अस्मिता
ताई बाळाला खाली ठेवते आणि लगेच इकडे धावत जेवायला येते आणि म्हणते की मम्मा मला पटकन जेवायला वाढ भूक लागली. सगळेजण मात्र आता अस्मिताची खूप उडवत असतात. अस्मिता आता चिडत असते आणि हसत असते. चैतन्य म्हणतो की तुम्ही दोघेही किती नीच आहात रे, सख्या बहिणीला असं बोलतात का? त्यावरती आता अर्जुन म्हणतो की बघ याने पार्टी बदलली. त्यावरती चैतन्य म्हणतो की नाही, पार्टी वगैरे काही बदलली नाही. ताई मात्र स्वतःकडे आणि बाळाकडे लक्ष देण्यासाठी परफेक्ट असं बॅलन्स ठेवते. अरे स्वतःच्या वहिनीचं तर थोडंसं तरी कौतुक करत जा. त्यावरती आता लगेच स्मिता म्हणते की अरे तूच फक्त चैतन्य, तूच माझं कौतुक करतोस. सखे भाऊ आहे ते माझे वैरी झाले आणि मानलेला भाऊ आहे ना, तो माझ्या मदतीला धावून आला. कल्पना लगेच आता म्हणते की चैतन्य तू आता मात्र आणि हा अश्विन यांची जी काही मस्करी आहे ना, खूस करून टाकली ब्र. त्यावरती अर्जुन म्हणतो की बघ कसा आहे हा माणूस. रविराज काकांना हसवण्यासाठी मात्र आता सगळेजण मस्त मस्करी करत असतात. तेव्हा रविराज काका खूपच हसतात. प्रताप म्हणतो की बघ ना, तुझ्या चेहऱ्यावरचं हसू बघून खरंच खूप छान वाटलं. तेव्हा आता अस्मिता म्हणते की माझी आणि चैतन्याची अशीच जोडी असणार. अर्जुन आणि सायली तुम्ही कितीही काही करा म्हणजे अश्विन, परंतु आम्ही दोघं नाही. आमची टीम तोडणार. तेवढ्यात तेथे सचिन येतो. सचिन आता अस्मिताकडे बघत असतो. आता लगेच सायली म्हणते की सचिन भाऊजी या ना जेवायला, या वाढू का तुम्हाला? तेव्हा अस्मिता मात्र त्याच्याकडे पाहतच नसते. तेव्हा सचिन म्हणतो की सायली वहिनी, ॲक्च्युली मला बाहेर जायचं आहे. मी एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जातोय, येण्यासाठी लेट होईल. आता सायली म्हणते की प्लीज जेवण करून जा थोडंस. असं सचिन जेवायला तयार होतो आणि वाढ सायलीला असं म्हणतो. तेव्हा लगेच अस्मिता म्हणते की सायली सचिनला जरा घाई असेल, तो बाहेरच काहीतरी खाईल म्हणून. तेव्हा सचिन म्हणतो की हो अस्मिता एकदम बरोबर बोलते, मी आता बाहेर गेल्यानंतर जेवण नाही तर मला उशीर होईल. आणि सचिन लगेच आता निघून जातो. आता बरोबर अस्मिताने त्याला उत्तर दिलेलं असतं. तेव्हा सायली आणि अर्जुन एकमेकांकडे बघून हसत असतात. अस्मिता ताई मात्र चैतन्याशी बोलायला लागल्यापासून खऱ्या अर्थाने मात्र त्या सचिनला ओळखायला लागलेल्या आहेत. म्हणजे आता सचिन कसा आहे, आता प्लॅन असणार आहे. ते घाव घालतच असतात. त्यासाठी काहीतरी वेगळा असा विचार करावा लागेल. प्रियाने मात्र आता जे काही महत्त्वाचे पुरावे, फाईल वगैरे आहे तर ते एका लाकडाच्या पेटीत भरलेले असतात आणि ती कृष्णाच्या शेतीवर तेथे आलेली असते आणि तेथे ती पुरून टाकत असते. तेव्हा आता कृष्णा तिला पाहते आणि लगेच सायलीला फोन करून सांगते की ही प्रिया आहे आणि ती लगेच सायलीला म्हणते की प्रिया येथे आलेली आहे कृष्णाच्या शेतावर, बघ मी तिला कशी पकडते. आता सायली आणि अर्जुन विचार करतात की प्रिया नक्की तिकडे गेली कशाला असेल. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.